मक्का खरीदी केंद्र शुरू होने से किसानों में राहत। कुरखेड़ा तहसील में किसानों के लिए बड़ी राहत की खबर। आखिरकार मक्का खरीदी केंद्र शुरू हो गए हैं। लंबे इंतजार के बाद किसानों को अपनी फसल बेचने के लिए भटकना नहीं पड़ेगा। खरीदी केंद्र शुरू होने से खुशी का माहौल है। वहीं व्यापारियों पर भी लगाम लगने की उम्मीद जताई जा रही है। मक्का की फसल तैयार होने के बाद किसान खरीदी केंद्र शुरू होने का इंतजार कर रहे थे, लेकिन खरीदी प्रक्रिया में देरी के कारण कुछ किसानों को निजी व्यापारियों के हाथों कम दाम पर फसल बेचनी पड़ रही थी। अब प्रशासन द्वारा मक्का खरीदी केंद्र शुरू किए जाने से किसानों को बड़ी राहत मिली है। केंद्रों पर समर्थन मूल्य पर खरीदी होने से किसानों को उनकी मेहनत का सही दाम मिलने की उम्मीद जागी है। बड़ी संख्या में किसान अपनी उपज लेकर खरीदी केंद्र पहुंच रहे हैं। किसानों का कहना है कि खरीदी केंद्र शुरू होने से उन्हें आर्थिक सहारा मिलेगा और बाजार में होने वाले नुकसान से भी बचाव होगा। प्रशासन का दावा है कि खरीदी प्रक्रिया पारदर्शी तरीके से की जाएगी और किसानों को किसी प्रकार की परेशानी नहीं होने दी जाएगी। वहीं अधिकारियों ने किसानों से जरूरी दस्तावेजों के साथ केंद्र पर पहुंचने की अपील की है और जल्द से जल्द किसानों के बिल किए जाने की उम्मीद जताई। किसान का कहना है कि पहले हमें व्यापारी कम रेट दे रहे थे, लेकिन अब खरीदी केंद्र शुरू होने से सही दाम मिलेगा। इससे किसानों को बहुत राहत मिलेगी। प्रशासन का आभार व्यक्त करते हुए उन्होंने मक्का खरीदी केंद्र शुरू किए। बस अब उम्मीद जताते हैं कि हमारा मुआवजा जल्द दिया जाए ताकि आगे की फसल में आर्थिक रूप से कोई परेशानी ना हो। खरीदी केंद्र के अधिकारी का कहना है कि सरकार के निर्देशानुसार मक्का खरीदी केंद्र शुरू कर दिया जाए। किसानों की सुविधा के लिए सभी जरूरी व्यवस्था की गई है। फिलहाल मक्का खरीदी केंद्र शुरू होने से किसानों के चेहरे पर साफ राहत दिखाई दे रही है। अब देखना होगा कि खरीदी प्रक्रिया कितनी तेजी और पारदर्शिता के साथ पूरी की जाती है। खबर के लिए देखते रहिए वंदे भारत न्यूज। पायी रकमेची ती होणारी नसल्यामुळे मक्का खरेदी केंद्र असो किंवा भात खरेदी केंद्र हे सुरू असलेच पाहिजेत आणि शासनाने वेळोवेळी जेव्हा जेव्हा पिकं निघतात त्या प्रमाणात केंद्र सुरू करून लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांचे बिलं बनवून त्यांना चुकारे अदा करण्याची कृपा करावी, कारण की चुकारे लवकरात लवकर मिळतील तर समोरच्या हंगामासाठी आता मगाशी पुंडलिक भाऊंनी सांगितले की समोरच्या हंगामाकरिता शेतकऱ्यांना जी मदत पाहिजे, ती पैशाची सुविधा पाहिजे, ती झाली पाहिजे। म्हणून वेळोवेळी चुकारे झाले पाहिजेत शेतकऱ्यांचे, ती थांबले नाही पाहिजेत। धन्यवाद। मार्केटमध्ये मक्याचा रेट हा 1700 ते 1800 रुपये आहे आणि आमच्या TDCच्या खरेदी केंद्रावर हा 2400 रुपये प्रति क्विंटल आहे। त्याच्यामुळं याच्यात शेतकऱ्याचा 600 रुपयांनी फायदा। कल से जो खरीदी केंद्र चालू हुआ है तो किसानों का क्या रिस्पांस है? इधर कितने आए हैं किसान? काल आता म्हणजे आम्ही उद्घाटन केला आणि पहिला दिवस असल्यामुळं फक्त 2-3 कास्तकार आले। आज आता कमीत कमी 20 ते 25 ट्रॅक्टर या ठिकाणी येऊन तयार आहे आणि त्यांचा काटा सुरू आहे। किसानों को यहाँ से बारदाना दिया जा रहा है या फिर वो खुद ला रहे हैं? नाही तर तो असा आहे मॅडम, म्हणजे कास्तकार आपल्या टालीमध्ये खुले भरून आणतात, नंतर आणल्यावर आम्ही तो मका चेक करतो। तो आमच्या बजेटमध्ये म्हणजे 14% ओलावा जर असेल तर आम्ही त्यांना बारदाना देतो आणि आम्हाला ना ते भरवून जारी आम्ही मग त्याचा काटा। मी कुरखेड्यातील शेतकरी पुंडलिक देशमुख। आपण शेतकऱ्याप्रती मका खरेदी, धान्य खरेदीबाबत जी विचारणा करतात, यात मी सर्वप्रथम या कुरखेडा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना हित जपून जी आदिवासी विविध कार्यकारी संस्था ही दरवर्षी धान्य खरेदी करीत असते, त्या माध्यमातून आम्ही संबंधित आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षांना विचारणा केली की या वर्षाला मक्का अधिक उत्पादन शेतकरी घेत आहे तर आपल्या स्तरावर त्याची खरेदी सुरू आहे का, करणार आहात का? त्यांनी आम्हाला 15-20 दिवसापासून अनेक शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही खाजगी प्रायव्हेट व्यापाऱ्यांना माल विक्री करू नका, तुम्ही सोसायटीला आपण धान्य केंद्र खरेदी विक्री केंद्र सुरू करणार आहोत, आपण प्रायव्हेट इथे विकू नका। आणि त्यांनी आम्हा शेतकऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्या सोसायटीचे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने मी धन्यवाद आणि आभार मानतो। खऱ्या अर्थानं मका जो आहे हा शेतकऱ्यांच्या हिताचा, फायद्याचा एक धान्य आहे
आणि शेतकऱ्यांनी या मक्याचं उत्पादन जर घेतलं आणि याच पद्धतीनं खरेदी केंद्रावरती सोसायटीच्या माध्यमातून शासनानं हे खरेदी सातत्यानं सुरू ठेवली, यात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि याकडे अधिकाधिक शेतकरी विश्वासानं पिकाकडे वळतील. आणखी यामध्ये आम्हाला जी बारदाण्याची सुविधा आहे, गोडाऊनची सुविधा आहे, या शेतकऱ्यांना त्रासदायक ज्या असलेल्या अटी ज्या होत्या किंवा ज्या गोष्टी होत्या त्या सोसायटीच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध होत आहेत आणि आमच्या वेळेवर दिलेल्या शब्दावर सोसायटीने ही खरेदी केंद्र सुरू केलं, त्याबद्दल आम्ही शेतकरी फार समाधानी आहोत. असे कार्य सोसायटीच्या माध्यमातून त्याने सुरू ठेवावं, शेतकऱ्यांचे हित जपावं आणि शासनाने उपलब्ध खरेदी केलेल्या मालाचा जो बिल आहे तो तात्काळ द्यावं, जेणेकरून पुढील हंगामासाठी त्यांना सोयीचं होईल. यासाठी शासनानं ही पावलं तात्काळ उचलून सोसायटीला असेल की शेतकऱ्यांना आहे त्यांनी त्यांचं हित जपावं आणि शेतकऱ्याच्या रक्षणासाठी उभं राहावं.